नमस्कार मंडळी. चला तर मग आज मी बनवते आहे मस्तपैकी कुरकुरीत असे बोंबील फ्राय. आज संडे ना, त्यासाठी स्पेशल रेसिपी. आता मी इथे बोंबील बाजारातून आणले होते फ्रेश आणि त्याला व्यवस्थित साफ करून घेतलं आणि मधून चिरून घेतले. मधून चिरल्यामुळे मसाले व्यवस्थित लागतात बोंबीलला. आता मी इथे कोकम, हळद, मीठ, त्याचबरोबर थोडासा गरम मसाला, लाल तिखट घेतलं, जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात, आणि हे व्यवस्थित बोंबीलला लावून घेतलं. आता हे बोंबीलला मिक्स करून झाले ना मसाले, की आपल्याला साधारण अर्धा ते 1 तास मुरत ठेवायचे आहेत मसाले. आता मी इथे तांदळाचं पीठ, थोडा रवा, त्याचबरोबर थोडीशी हळद आणि लाल तिखट घेतलं आणि पीठ मिक्स करून घेतलं. एक एक करून सर्व बोंबील मी इथे पिठामध्ये घोळून घेतला आणि हा बोंबील जो आहे ना, तो थोडंसं पीठ लावताना थोडंसं आपल्याला प्रेस करायचंय, जेणेकरून पीठ सुद्धा निघणार नाही आणि बोंबील व्यवस्थित क्रिस्पी होईल. त्यानंतर मी एका बाजूला तेल गरम करत ठेवलं. तेल व्यवस्थित गरम झालं की एक एक करून सर्व बोंबील तेलावरती व्यवस्थित फ्राय करून घेतले. आणि बोंबील फ्राय करताना कधीच ते जास्त पलटत राहायचं नाही, 2 वेळाच पलटायचे. एक बाजू व्यवस्थित भाजली की मी पलटून घेतले अशा पद्धतीने, बघू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीने आपले बोंबील जे आहेत तयार झाले आहेत. अगदी कुरकुरीत बोंबील फ्राय होतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.